मोदींना यंदा सत्ता चालवत असताना नाकीनऊ येणार आहे तसा सनसनीत टोला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी लगावलाय। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात भाजप प्रणित एनडीएचं सरकार सत्तेवर येणार असल्याचं स्पष्ट झालं असून मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत। या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी भाजपची मोठी पिछेहाट झाली आहे। त्यांना स्वबळावर सत्ता मिळालेली नाही। याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं भाष्य केलंय। लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर देशात भाजप प्रणित एनडीएचं सरकार सत्तेवर येणार असल्याचं स्पष्ट झालंय। नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत। या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी भाजपची पिछेहाट झालेली आहे। त्यांना स्वबळावर सत्ता अजिबातच मिळालेली नाहीये। याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय। एनडीएनं सत्ता स्थापनेचा दावा केला असला तरी हे सरकार चालवताना नरेंद्र मोदींच्या नाकीनऊ येतील अशा शब्दात संजय राऊतांनी इशारा दिलाय। एनडीए कुठे आहे? चंद्राबाबू आणि नितीश कुमार म्हणजे एनडीए का? हे दोघं तर सगळ्यांचेच आहेत आणि आज ते तुमच्यासोबत आहेत तर ते उद्या आमच्याकडे येतील असंही राऊत म्हणालेत। सरकार स्थापनेच्या आधीच अग्निवीर योजनेला विरोध झाला, उद्या तर इतर योजनांनाही ते विरोध करू शकतील। चंद्राबाबू नायडू हे मुसलमानांच्या आरक्षणाच्या बाजूनं आहेत। आता मोदी काय करतील? अनेक मुद्दे आहेत ज्यावर चर्चा सुरू आहे। त्यांना सरकार बनवायचं आहे, बनवू द्या, पण मोदींकडे आणि भाजपाकडे बहुमत नाही। मोदी म्हणायचे मी काँग्रेस मुक्त भारत करणार, मात्र आम्ही सर्वांनी मिळून भाजपलाच बहुमत मुक्त केलेलं आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी बोलताना लगावलाय।